राम क्षत्रिय होता का नाही यावर का कोणी बोलत नाही? एकदाच उत्तर देऊन टाका. साधा प्रश्न आहे. प्रभू श्रीरामाचा आदर केला जातो. भेदभाव न मानणारा लंका जिंकून विभीषणाला लंका दिली. ते लोक आम्हाला राम शिकवतात. विपरीत परिस्थितीत गप्प बसणे योग्य आहे. वैचारिक विचार मांडला की शिवीगाळ सुरू होते. शांत राहिलेले बरे. शांत राहण्याचे परिणाम भारताला भोगावे लागतील. महागाई, बेरोजगारी यावर देश बोलत नाही. आपले पूर्वज का भांडले हे मला कळत नाही. माझी शंका होती, माझे विचार होते, ते मी मांडतो. एखाद्या निर्णयाला धरून मी बोललो तर ते योग्य होत नाही. असं की मुंबईची चित्रपट सृष्टी ही आजपासून जवळजवळ नाही म्हणायला गेलं तरी 100 वर्ष मुंबईतच आहे. जे ह्याच्यातनं आले, जे कलाकार बाहेर देशातनं आले, बाहेर देश म्हणजे जेव्हा पाकिस्तान झाला तेव्हा पाकिस्तानात खूप जण आपल्याकडे आले. कपूर खानदान आपल्याकडे आलं, देवानंद आला, मोहम्मद रफी आले. भारतीय चित्रपटसृष्टींमध्ये ज्यांचं योगदान आहे ते बहुतांशी कलाकार हे पाकिस्तानातून आले आणि ते मुंबईत येऊन स्थायिक झाले आणि मुंबईच्या चित्रपटसृष्टीने या देशाला खूप काही दिलं. आजकालचे पिक्चर सोडून द्या, पण प्रबोधनाचं काम हे चित्रपटाच्या माध्यमातून होतं. ह्याची जाणीव पहिल्यांदा जर कोणाला झाली असेल तर ती भारतीय चित्रपटसृष्टीला झाली. गरिबी दाखवली गेली, इथला सोशलिझम दाखवला गेला. आंधीसारखा चित्रपट इंदिरा गांधींच्या दबावाखाली असताना देखील तो चित्रपट आला. त्या काळच्या कलाकारांनी काही, इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली त्या काळच्या कलाकारांनी उघड भूमिका घेतली. आता हे परंपरेने मुंबईत घडत असताना अचानक तुमचा काही संबंध नसताना ते तुम्ही गुजरातला घेऊन जातात. गुजरातचा आणि चित्रपटसृष्टीचा काय संबंध आहे? आता मुंबईमध्ये काला घोडा फेस्टिवल होतो, इंटरनॅशनल येतो. खूप अमेरिकन, जॅपनीज, प्रत्येक देशातनं लोक येतात बघण्यासाठी. आता काळा घोडा हा मुंबईची ओळख आहे. काळा घोडा कारण का पूर्वीच्या सगळे मोर्चे जे यायचे ते काळा घोडा इथेच थांबवले जायचे. आता उद्या काळा घोडे पण जाईल कुठेतरी सुरत, भावनगर, कच्छ, अहमदाबाद, बरोडा. आणि मराठी माणसाने फक्त उघड्या डोळ्याने बघत राहा, मजा घेत राहा. आपण काही निर्मिती केलेलीच नाही आहे. आपलं कशातच योगदान नाही आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपलं योगदान नाही. मुंबई किती जणांनी रक्त सांडून मिळवली याच्यात आपलं योगदान नाही आहे. मग मुंबईतनं गेलं तर आपल्याला काय फरक पडतो? कारण का आपण काही मिळवलेलं नाही. या देशाची लोकशाही मारली गेली, आपल्याला काय फरक पडतोय? आपण कुठे मिळवली लोकशाही? जे मिळवले ते गेले. त्याच्यामुळे जो अबोला आहे ते हेच दर्शवते की आम्हाला काही आस्थाच नाही आहे, कोणी बोलतच नाही. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि मुंबई हे तुम्हाला बाजूला काढताच येणार नाही. म्हणजे मुंबई चित्रपटसृष्टीतले एकेका कलाकाराचे जेव्हा तुम्ही गोष्टी ऐकता की रात्री 3-3 वाजता गाणी बनवली आहेत, रस्त्यावर उभं राहून गाणी बनवली आहेत. मुंबईच्या दंगलीमध्ये अशोक कुमार जेव्हा मंटोला सोडायला जातो तेव्हाची ती त्यांनी लिहिलेली कहाणी मंटोने सांगितली तर अंगावर शहारे उभे राहतात. त्यांनी लिहून ठेवली आहे ती. कोणाला पडलंय? पवार साहेबांना सुद्धा आमंत्रण आलं होतं आणि त्यांनी आता परत पत्र लिहून त्यांनी सांगितले का माझा अयोध्येला येणं निश्चित आहे, पण जोपर्यंत मी तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण झालेलं असेल. असं आहे की पहिली गोष्ट तुम्ही ह्याच तारखेला या हे सांगणं चुकीचं आहे ना. स्वतंत्र विचाराची माणसं स्वतंत्ररित्या जातील. मी काळाराम आणि गोराराम मंदिरात नाशिक हे माझं आजोळ आहे. जेव्हा कधी आजोळी जायचो तेव्हा 100% काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, कालिका मातेचं मंदिर, ढोल्या गणपती हे सगळं आमचे वडील आम्हाला फिरायला घेऊन जायचे. पंचवटी. आता या जुन्या आठवणी सांगून काय फायदा नाही.
कारण का आता मंदिरात जायचं म्हणजे मागे तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणे, मग तिथे बाहेरून एक प्रतिक्रिया देणं, ते आपल्याला जमत नाही. आम्ही तुळजाभवानीला जातो, महावीरच्या देवीला जातो, सप्तशृंगी गडावर जातो. देव आणि श्रद्धा हा आपला प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. तो सार्वजनिक स्वरूपात पुढे आणणं त्याच्यात काय मजा आहे. कोण बिरोबाला मानतो, कोण भैरोबाला मानतो, कोण महालक्ष्मीला मानतो. इथल्या परंपरेने देव आहेत ना आपले. आता सगळेच जाताना जर ढोल ताशे घेऊन जायला लागले तर देवळात किती गर्दी होईल विचार करा. आधीच देवळामध्ये एवढी गर्दी असते की जाता येत नाही, आणि त्याच्यात प्रत्येकाने ठरवलं की चला ढोल ताशाच घेऊन जाऊया, तर दर्शनच अवघड व्हायचं. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने रामटेकला आलं पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलर असे काय माझ्यासमोर निर्णय नाही आहेत, आणि मी असं कुठल्या निर्णयाला धरून बोललेलो नाही. काहीतरी शोधकार्य तुम्ही केलं पत्रकारांनी एका वाक्यावर तर बरं होईल. सगळंच प्रश्न विचारून त्याच्याकडनंच उत्तरं घ्यायची, ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत. मी इशारा दिला आहे, तुम्ही शोधून बघा ना जरा. तुम्हाला असं वाटतंय की जाती व्यवस्था आपण म्हणतोय की आपण प्रगतिशील भारताकडे जातोय, प्रगतिशील होतोय, त्याच्या अजून जाती व्यवस्था घट्ट करतोय आपण. पण जाती व्यवस्था अजूनही आहे प्रत्येक ना. क्षेत्रामध्ये अजूनही कायम आहे असं वाटतं का? प्रत्येक क्षेत्रात कायम आहे. मध्ये IAS-IPSचं प्रातिनिधिक स्वरूप आलेलं 4% पण नाही आहेत. आपल्या मंत्रालयात जाऊन बघा ना किती टक्के. म्हणजे जो मूळ बाबासाहेबांचा हेतू होता की प्रातिनिधिक स्वरूपात हा समाज दिसला पाहिजे, म्हणजे हा समाज मेनस्ट्रीममध्ये येईल. बाबासाहेबांनी रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचं साधन ठेवलं नव्हतं, की ज्यांना समाजाने मान्यताच दिली नाही, मनुष्य म्हणून जगूच दिलं नाही, अशा लोकांना त्यांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवली की यांना मुख्य धारेत आणा. 5000 वर्ष मुख्य 5000 वर्ष नाही, जेव्हापासनं हा देश किंवा हे काय आपल्या काय जे काय असेल ते अस्तित्वात आलं तेव्हापासून तुम्ही एका वर्गाला मान्यताच देत नव्हतात. त्यांना शिक्षण नाही, त्यांना घर नाही, त्यांना शेती नाही. अशा वर्गाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून तर आरक्षण आलं. अहो तुम्ही साधा विचार करा ना. सगळ्या शाळा, तुमच्याही शाळा या आता म्युन्सिपाल्टीच्या प्रायव्हेटायझेशनकडे चालल्या आहेत. किती टक्के झोपडपट्टी आपल्याकडे नागपुरात? त्यांची पोरं कुठे जाणार शिकायला? 5 शाळेंचं एकत्रीकरण करताय जिल्ह्यामध्ये. काही काही गावापासून शाळा 15-15 किलोमीटर दूर असतील. कशी जाणार चालत? म्हणजे आपण बोलायचंच नाही असं ठरवल्यावरती मग एक नवीन वर्ग तयार होईल. म्हणजे शिक्षण हे सर्वत्र पसरावं, सर्वदूर जावं, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा महात्मा फुलेंचा का शाहूंचा विचारच प्रवृत्त होतोय. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा अशिक्षित महाराष्ट्र होईल काही दिवसांनी. कोणाला परवडते फी? CBSE, ICSE, काय ते इंटरनॅशनल. इथे 10वीची शाळा फी भरताना मारामारी आहे. बेरोजगारी वाढते, महागाई वाढते, पगार वाढत नाही आहेत, आणि त्याच्यामध्ये हे अजून एक ओझं. कसं जगायचं माणसांनी? तुमच्या सगळ्या महापालिकेच्या शाळा देता येत आता. झोपडपट्टीतली पोरं जाणार कुठे शिकायला? आणि झोपडपट्टीत राहतं कोण? दलित, OBC, ST हेच राहतात ना तिथे. म्हणजे त्यांच्या जर शिक्षणाच्या वाटा बंदच केल्या तर प्राचीन काळचा भारत परत एकदा या देशात निर्माण होईल याची भीती आहे ना माझ्यासारख्याच्या मनामध्ये. की ज्या पद्धतीने माझ्यावर गेले काही दिवसापासून आया बहिणींवरनं शिव्या देणं वैचारिक लढाई आहे. मी साधा प्रश्न विचारतो की राम क्षत्रिय होता का नव्हता? एवढ्याचं उत्तर देऊन टाका ना. द्यायला कोणी पुढे येत नाही. काय येत नाही? गीताचं संपून टाका ना विषय.
आमच्या दृष्टीनेही राम जेव्हा आम्ही आमचा म्हणतो तेव्हा आमचाच म्हणतो. प्रभू श्रीराम हे श्रद्धेय आहेत. त्यांची प्रत्येकाच्या मनात एक आदराची कल्पना आहे. आई वडिलांचा ऐकणारा राम, वडिलांच्या शब्दाला जागणारा राम, विपरीत परिस्थितीत अधर्माविरुद्ध लढणारा राम, कुठलाही भेदभाव न मानणारा राम, कुठल्याही सत्ता लोलूप म्हणजे लंका ताब्यात घेतल्यानंतरही ती लंका लक्ष्मणाला आरामात देता आली असती. त्यांनी नाही दिली, त्यांनी विभीषणाला दिली. किंवा बालीची हत्या केल्यानंतर सुग्रीवाला त्यांनी सिंहासनावर बसवलं आणि त्यांचे बंधू भरत यांनी तर सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य चालवलं. इथे तर कधी मी याला कापतो आणि राज्य ताब्यात घेतो, पक्ष पडतो नाही का आपण. आणि ते लोक आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राम समजवणार. ठीक आहे, आता ऐकून घ्यायचं. विपरीत परिस्थितीमध्ये चूप बसण्याशिवाय पर्याय नसतो. विपरीत परिस्थितीमध्ये म्हणून चूप बसले, परिस्थिती विपरीत उत्तर देण्यासाठी योग्य नाहीये. नाही, आता विचार मांडणंच लोकांना आवडत नाही ना. वैचारिक लढाई लढायचीच नसते. एखादा विचार मांडला की खाली तुझ्या सगळ्या आई बहिणी सगळं रस्त्यावर येतं. विचार करायचाच नाही, पुस्तकं वाचायचीच नाही, इतिहास समजूनच घ्यायचा नाही. त्यामुळे आता हा ज्वर आहे, ज्वर. त्याच्यामुळे आपण शांत राहिलेलं बरं. जी विपरीत परिस्थिती तुम्ही म्हणताय ती जर कोणी बोललंच नाही तर ती अजून जास्त विकोपाला जाईल असं वाटत नाही का प्रत्येकाने? भारतामध्ये ते होत आहे ना. न बोलण्याचे भारताला परिणाम भोगावे लागतील. शांत राहण्याचे परिणाम महाराष्ट्र देशाला भोगावे लागतील. देश आता महागाईवर बोलत नाही, देश बेरोजगारीवर बोलत नाही, महिला अत्याचारावर बोलत नाही, ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीविरुद्ध बोलत नाही, खराब झालेले परराष्ट्र संबंधांविषयी बोलत नाही. असा जर अबोला झाला देशामध्ये